जय हिंद, जय महाराष्ट्र. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालं अशा बातम्या ऐकताय. भारत सरकारला झटका अशा देखील बातम्या पाहताय. काही ठराविक आकडेवारी देखील तुमच्या नजरेपुढे येते. येस, तर कालच्या भारतीय संसदेत एक मोठा झटका जो भारत सरकारला बसलाय त्याबद्दलच मी बोलणार आहे, पण नेहमीप्रमाणे अभ्यास करून. तुम्ही पाहताय आरपीएस स्टार न्यूज आणि स्वराज्य मंडळी, हे दोन्ही आमच्या हक्काचे युट्यूब चॅनल आणि मी प्राध्यापक सावंत सर तुमच्या सोबत, तुमच्या बाजूनं नेहमीप्रमाणे रयतेपासून रयतेपर्यंत थेट. आजच्या या महिला आरक्षण विधेयकात नक्की विरोध करण्यासारखं काय होतं आणि याच्यामध्ये विरोध करण्यासारखं काहीच नाहीये, कारण ही गोष्ट खरंच चांगली आहे. परंतु आज आपल्या भारतीय संसदेत ही घटना नामंजूर का झाली, पारित का नाही झाली घटना, तर याचे सर्व डिटेल्स आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आता बघा, शेअर करणारे म्हणजे नक्की काय, तर केंद्र सरकारला मोठा झटका, वेगवेगळे आकडे तुम्ही पाहताय, सोशल मीडियावर न्यूज पाहताय. परंतु आज मी तुम्हाला एक्झॅक्ट काय घडलं भारतीय संसदेत ते सांगणार आहे. तर भारतीय संसदेत झालं असं की आपल्या भारतीय संसदेत 489 खासदार आहेत आणि त्या खासदारांपैकी 278 खासदारांनी भारतीय सत्तेच्या म्हणजेच भारत सरकारच्या म्हणजेच भाजपाच्या बाजूने मतदान केलं की हे विधेयक पारित व्हावं, आणि 211 जणांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात हे मतदान झालं की हे विधेयक पारित व्हायलाच नाही पाहिजे. मग डिलिमिटेशन एक्सरसाइज नक्की काय भानगड आहे आणि महिला आरक्षणाचा याचा काय संबंध आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचंय. म्हणून आरपीएस स्टार न्यूज आणि स्वराज्य मंडळी, स्टे कनेक्टेड, स्टे ट्यून. रयतेपासून रयतेपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. अशा खूप साऱ्या घटना तुमच्यापर्यंत येणार आहेत, तुम्हाला कळणार आहे. तर जाणून घेऊयात पुढचं. आता याच्यामध्ये काय झालं, खरं तर 106वी घटना दुरुस्ती महिलांच्या आरक्षणाच्या विधेयकात आज ही भारतीय संसदेत काल झाली आणि 2023 सप्टेंबर महिना यामध्ये ऍक्च्युअल मध्ये याची घटना दुरुस्ती व्हावी असा कायदा पारित झालेला आहे. म्हणजे ते त्याच वेळेस व्हायला पाहिजे होतं, बरोबर की नाही. आता याच्यामध्ये नक्की काय झालं, तर आपण प्रत्यक्षात ती अंमलात आणली का, तर नाही आणली. का नाही आणली, तर हे तुम्हाला मी अभ्यासात्मक सांगतोय. बघा यात कसं आहे, तर 33% आरक्षण मिळावं यासाठी आपली धडपड चालू आहे, बरोबर. आणि हे विधेयकही चांगलंच आहे, काही वाईट नाहीये, कारण 2026-27च्या जनगणनेनुसार हे करणं गरजेचं आहे. परंतु 2026-27ला ही जनगणना केली गेली तर पुढे त्याला खूप उशीर होईल, कारण त्याला 1 वर्ष 2 वर्ष कदाचित लागू शकतात. आणि या उशीर किंवा विलंब होण्याच्या कारणामुळे भारतीय जनता पार्टीने किंवा भारत सरकारने असं ठरवलं की 2011च्या जनगणनेनुसार आपण हा कायदा पारित करूया. बर, त्या कायद्याला विरोध असं काहीच नाहीये, कायदा खूप चांगला आहे, महिलांच्या बाजूने. मग विरोध का झाला, तर त्याबद्दल अधिक आणि सविस्तर आपण जाणून घेणार आहे, विरोध का झाला. आता खरं तर तुम्हाला एवढं म्हणजे सांगण्याचा भाग काय की नोट्स काढून ठेवत असताना तुम्हाला या गोष्टी पुराव्यासहित आहेत हे कळतील, नाही का. तर आपण एवढा उशीर लागणार आणि तिथून पुढे विधेयक पारित होणार ह्यासाठी खरं तर 2011च्या जनगणनेनुसार भारत सरकारनं ही युक्ती लढवली. परंतु राजकारणाच्या पटलावर खूप डावपेच असतात, हे तुम्हाला पुढच्या काही मिनिटात समजेलच. तर आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये ऍक्च्युअली डिलिमिटेशन एक्सरसाइज काय आहे हे आपण पहिलं जाणून घेऊया. तर डिलिमिटेशन एक्सरसाइज ही काय आहे याच्यासाठी तुम्हाला मला थोडंसं पाठीमागे घेऊन जावं लागेल. भारतीय संसदेत आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं तर एक खासदार म्हणजे एक मेंबर ऑफ पार्लमेंट जो असतो त्यात तो कमीत कमी 10, 20, 15 या लाखाने एवढा लोकांचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे 10 लाख लोक, 15 लाख लोक, 20 लाख लोक एवढं प्रतिनिधित्व तो करत असतो. आता खरं तर सांगायचं काय मला तुम्हाला, की एवढं प्रतिनिधित्व करत असताना एक खासदार एवढ्या लोकांचं प्रतिनिधित्व करतो, बरोबर. आता याच्यामध्ये 1952 साली जर विचार केला आपण तर 489 जागा लोकसभेत खासदार म्हणून होत्या. परंतु 1957ला त्या जागा 500+ झाल्या. त्यामुळे 1962चा जर विचार केला तर त्याच जागा 518+ झाल्या. ठीक आहे. त्यानंतर 1967ला 523 झाल्या. त्यानंतर 2-3 वर्ष 4 वर्ष असं जर तुम्ही पुढे 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 होत गेला तर तुमच्या लक्षात येईल की खासदारांचा आकडा हा वाढतच चाललाय. मग खासदारांचा आकडा हा वाढत चाललाय तर याच्या पाठीमागे काय रिझन आहे. तर 1976ला 25 वर्षाचा जो कायदा आणला तत्कालीन प्रधानमंत्री ज्या होत्या त्यावेळेस इंदिरा गांधी, त्यांनी हा कायदा आणला होता की लोकसंख्या आपली वाढत वाढत चाललेली. आणि याची कारणं जर पाहिली तर तुम्ही बघाल तर आपल्या भारत देशामध्ये वरच्या बाजूला गेलात तर उत्तरेकडे तर तुम्हाला हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बंगाल नाही का अशी राज्य मिळतात. अगदी जम्मू काश्मीर पर्यंत तुम्ही जाऊ शकता, पंजाब वगैरे वगैरे.
आणि मध्य प्रदेश सोडला तर त्याच्या खाली तुम्ही आला तर तुम्हाला दक्षिणेकडचे राज्य बघायला मिळतात. केरळ आहे, कर्नाटक आहे, तुमचा तमिळनाडू आहे, इव्हन आपला महाराष्ट्र पण त्यात धरायला काही हरकत नाही, कारण महाराष्ट्र सुद्धा त्यात येतो. परंतु याच्यात तफावत काय आहे, तर वरची जे उत्तरेकडे साक्षरता आहे ती साक्षरता खूप कमी आहे आणि दक्षिणेकडे इव्हन आपला महाराष्ट्र सुद्धा साक्षरतेच्या बाजूने खूप चांगली वाटचाल करतो. आणि याचा परिणाम काय झाला की आपल्याकडे लोकसंख्या नियंत्रणात राहिली साऊथकडे म्हणजेच दक्षिणेकडे, आणि उत्तरेकडे तीच लोकसंख्या उत्तरोत्तर वाढत गेली. आणि आता वाढत गेल्यानंतर लोकसभेत खासदारांचं संख्याबळ ही उत्तरेकडच्या वाढत जाणार आहे. म्हणजे जसं की तुम्ही गृहीत धरा की खाली एखाद्या महाराष्ट्राचं घ्या आपलं उदाहरण किंवा कर्नाटकाचं उदाहरण घ्या, जर तिथे किंवा कुठलंही एक उदाहरण घ्या, जर 28-30 संख्या असेल खासदारांची आणि ती जर वाढवली या विधेयकानुसार डिलिमिटेशन एक्सरसाइजनुसार, तर ती जास्तीत जास्त 35, 38, 37 अशी जाऊ शकते. परंतु याचा अर्थ असा झाला की जर तुम्हाला दक्षिणेकडे खासदार संख्या वाढते तर उत्तरेकडे खासदारांची संख्या वाढत जाणार आहे. मग उत्तरेकडे खासदारांची संख्या वाढत जाणार आहे याचा अर्थ काय, तर उत्तरेकडे सुद्धा तुमचे जर लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे खासदारच जर 75 किंवा 70च्या घरात असतील तर 100% हेच खासदार तुम्ही पुढे जाऊन बघितलं तर ते 100 क्रॉस करतील किंवा 110 पर्यंत जातील. म्हणजे यांचं संख्याबळ खूप जास्त पटीने वाढेल. आणि खरं तर हेच आपल्या भारत सरकारच्या हेच डोक्यात होतं की दोन्ही विधेयक एकत्र आणून जर आपल्याला कायदा पारित करता आला तर पुढच्या वेळेस इलेक्शनला आपल्याला सत्ता मिळवण्यासाठी हा एक जमेची बाजू शकते ही एक, किंवा एक चांगला भक्कम आपल्याकडे पाया होऊ शकतो. आणि या अर्थानं किंवा या विचारानं भारत सरकारने हा कायदा मंजूर करण्यासाठी लोकसभेत ठेवला. आणि डिलिमिटेशन एक्सरसाइज ही या लोकसंख्येवरच आधारित आहे, जनगणनेनुसारच आधारित आहे. आणि 2001 ला संख्याबळ वाढवायचं नाही असं ठरल्यामुळे 2001 ला सत्ता बदल झाला, अटलजींचं सरकार आलं. अटलजींनी सुद्धा हाच मुद्दा एकदा अभ्यास केला आणि अटलजींनी पुढील 25 वर्षासाठी परत एकदा 2025-26 पर्यंत सेम संख्याबळ ठेवणं योग्य धरलं. म्हणजेच 543 एवढं संख्याबळ आपल्या खासदारांचं भारतीय संसदेत आत्ता आहे, जे आपल्या पूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करतात लोकसभेमध्ये. तुमच्या लक्षात आला असेल मुद्दा. तर याच्यामध्ये झालं काय, तर 2026 ला आता नवीन जनगणना केली तर त्यानुसार पुन्हा एकदा आपल्याला खासदारांची संख्या वाढवता येईल. आणि हेच विरोधकांनी जाणून घेतलं आणि त्याच्यावर लगेचच त्यांनी आक्षेप घेतला की 2 कायदे एकत्र आणणं हे आम्हाला मंजूर नाही, तुम्ही दोन्ही कायदे वेगवेगळे करा. महिलांना आरक्षण आम्ही देण्याच्या बाजूने आहेत, आम्ही तो कायदा पारित करू, कारण भारतीय महिला आज उत्तरोत्तर प्रगती करतायत. भारत देशामध्ये देशात पहिली, राज्यात पहिली, ह्या अशाच बातम्या तुम्हाला दरवर्षी ऐकायला मिळतात. आणि म्हणून आम्ही महिलांच्या बाजूने आहोत. 33% आरक्षणाला आमचा काहीही विरोध नाहीये. परंतु डिलिमिटेशन एक्सरसाइज ही तुम्ही याच्यामध्ये आणताय जेणेकरून तुम्हाला त्याचा भविष्यात फायदा होईल, असं विधान किंवा असं एक सूचक वक्तव्य विरोधी बाकावर बसणाऱ्या सगळ्या खासदारांच्याकडून करण्यात आलं. आणि म्हणूनच याचा आक्षेप म्हणून हे विधेयक कालच्या लोकसभेत नामंजूर करण्यात आलं, पारित केलं नाही. तर ते पारित केलं नाही याच्या पाठीमागं हा एकंदरीत त्याच्या पाठीमागे अभ्यास होता. म्हणजे थोडक्यात काय सांगायचंय मला की आपल्याला हे संख्याबळ जर वाढवायचं झालं तर उत्तरेकडच्या लोकांना त्याचा फायदा होईल, परंतु दक्षिणेकडच्या लोकांना त्याचा फायदा होणार नाही. कारण संख्याबळ दक्षिणेकडच्या लोकांचं कमी राहील, साक्षरतेचं प्रमाण खाली जास्त आहे, उत्तरेकडे ते कमी आहे. त्यामुळे लोकसंख्येचं अजूनही तेवढं महत्व वरती पटलेलं नाही. आणि म्हणूनच आता सध्या आपल्याला या कायद्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. RPS स्टार न्यूज नेहमी रयतेपासून रयतेपर्यंत थेट असते. तुमच्या किंवा यांच्या बाजूने नाही, तर आम्ही रयतेच्या बाजूने आहोत आणि रयतेला आम्ही पूर्ण साक्षर करण्याचा वसा घेतलेला आहे. आणि म्हणूनच तुमच्यापर्यंत एक डिटेल्स आम्ही पोहोचवल्या. तर याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं, खासदारांच्या संख्येबाबत काय वाटतं, आणि या खासदारांच्या संख्येमुळे खाली विधानसभेवर त्याचा परिणाम होईल का हो प्रत्येक राज्यात, आमदारांची संख्या वाढू शकते का, जर वाढली तर पुढे काय होईल, आणि तुम्हाला राजकीय पटलावर हे जे डावपेच चालू आहे त्याबद्दल काय वाटतं हे सविस्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी त्याच्यावर नक्कीच अभ्यास करेन आणि तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहिजेत तेही सुचवत जा. तोपर्यंत आमच्या RPS स्टार न्यूज आणि स्वराज्य मंडळी या दोन्ही युट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करून ठेवा आणि आपल्या भारताच्या बाजूनं भक्कम एक सुजाण आणि सफल नागरिक होण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचला. जय हिंद, जय महाराष्ट्र.